नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 6. काय तो खालील करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा. ओके, तर त्याच्यामधली पहिली 4 गणित आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5वं आणि 6वं गणित आपल्याला बघायचं आहे. ओके, तर 5वं गणित मी इथे लिहिलेलं आहे 3 वर्गमूळ 72. याला आपल्याला पहिले सोपे रूप द्यायचं आहे. त्याच्यानंतर या करणीचं परिमेयीकरण गुणक काढायचं आहे. ओके, तर आपण सुरुवातीला करणीला सोपे रूप देऊया. 72ची आपल्याला फोड करायची आहे आणि फोड अशी करायची एक वर्गसंख्या आली पाहिजे. ओके, तर फोड सिंपल आहे. 36 गुणिले 2 72. ओके, आता 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. त्याच्यामुळे 6 आपण बाहेर लिहूया आणि वर्गमुळामध्ये 2 लिहूया. आता 6 गुणिले 3 किती होतात? 18 वर्गमूळ 2. आता वर्गमूळ चिन्ह आपल्याला घालवायचं आणि इथे परिमेय संख्या आणायची आहे. त्यासाठी आपल्याला वर्गमूळ 2नेच गुणावं लागेल. याला इथे जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येने गुणायचं. 2 गुणिले वर्गमूळ 2. ओके, आता वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 2 वर्गमूळ चिन्ह कॅन्सल झालं, फक्त 2 शिल्लक राहिलं. 18 दुणे किती होतात? 36. आता 36 ही काय परिमेय संख्या आहे. ओके, ही परिमेय संख्या केव्हा आली? जेव्हा आपण वर्गमूळ 2ने गुणाकार केला तेव्हा. ओके, हे जे करणीचं सोपं रूप आहे याला जेव्हा वर्गमूळ 2ने आपण गुणलं तेव्हा ही परिमेय संख्या उत्तर आलं ना. म्हणून वर्गमूळ 2 ही या करणीची म्हणजे 3 वर्गमूळ 72 या करणीची काय परिमेयीकरण गुणक आहे. ओके, वर्गमूळ 2 ही काय 3 वर्गमूळ 72 या करणीची परिमेयीकरण गुणक आहे. तर त्याचप्रमाणे 6वं गणित आपण बघूया. 6वं गणित काय दिलं आहे? 4 वर्गमूळ 11. ओके, आता आपल्याला काय करायचं? पहिली फोड करायची आहे, त्याच्यानंतर मग आपण परिमेय संख्या उत्तर काढायचं आहे. आता 11ची काही फोड होणार नाही कारण ही मूळ संख्या आहे. त्यामुळे आपण इथे काय करूया? डायरेक्ट ह्याला इथे वर्गमूळ 11 आहे ना, परिमेय संख्येमध्ये उत्तर पाहिजे, त्याच्यामुळे वर्गमूळ 11ला वर्गमूळ 11नेच गुणूया. ओके, वर्गमूळ 11ने गुणल्यानंतर काय येणार आहे? वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल. त्याच्यानंतर 4 गुणिले 11 किती होतात? 44. आता 44 ही संख्या काय? ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या काय आहे? आणि ही परिमेय संख्या केव्हा आली? जेव्हा आपण वर्गमूळ 11ने या संख्येला गुणलं त्याच्यानंतर आली ना. म्हणून वर्गमूळ 11 ही 4 वर्गमूळ 11 हे बघा या करणीची परिमेयीकरण गुणक आहे. हे वाक्य तुम्हाला नेहमी लिहायचं आहे. ओके, अशा प्रकारे 5वं 6वं गणित झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.